मूवी होता आणि मी विचार होतो उद्या आपली न्यूझीलंड बरोबर मॅच आहे. तर काय वाटतो काय स्कोर बोर्ड वगैरे काय असेल फर्स्ट इनिंग मध्ये जर का इंडियाची मॅच असेल? मला वाटतं अभिषेक खेळेन उद्या. आणि तुला काय वाटतं स्कोर बोर्ड काय असेल काय आयडिया? स्कोर बोर्ड इंडियाने फर्स्ट बॅटिंग केली तर एक नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि जय शिवराय. चला आजचा ब्लॉग चालू करूया. आणि आजचा माझा सब्जेक्ट असा आहे की आपण अनोळखी लोकांना विचारणार आहे आपण जे सेमीफायनलला गेलो आता फायनल आहे आपली न्यूझीलंड बरोबर, तर त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारणार आहेत आपण. पण त्याच्या आधी जायचं ऑफिसला आणि आज सॅटर्डे हाफ डे त्याच्यामुळे पूर्ण अर्धा दिवस भेटणार आहे आपल्याला. चला आधी जाऊया ऑफिसला आणि त्याच्यानंतरला मग आपण जाऊन मैदानात विचारणार आहोत क्वेश्चन. चला काय नाही होता झालेला आहे. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सगळ्या कोणाकडे? आहे. राहुल सर त्यांनी इतकी छान अशी पार्टी ठेवली आहे, तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं आपण. नशा करा भाई 2 मिनिट नशा भाई करा 2 मिनिट मेहनतीची, नशा करा मेहनतीची, तर रोग पण सक्सेसचा लागतो असं त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं. बरोबर ना? ज्या माणसाने वानखेडे स्टेडियम पासून काळा चौकी पर्यंत पूर्ण नावाचा दरारा केलाय असे आपले केकुल सर यांचा 30 मार्चला वाढदिवस होता, तर आपण त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊया. केकुल सर एक अशी हस्ती आहे, एक असं नाव आहे, एक असा दागिना आहे आणि एक असं व्यक्तिमत्व आहे जे खूपच दुर्मिळ असतं. आणि त्यांची मेहनत, त्यांचं काम, त्यांचं परिश्रम, त्यांचं नाव बोलतो. खूप लोकांकडे लाख असतात, खूप लोकांकडे लाख असतात पण ते माणसं नसतात. आणि काही माणसांकडे माणुसकी असते पण त्यांच्याकडे लाख नसतात. पण आपले केकुल सर हे त्यांच्याकडे लाख पण आहेत आणि ते लाखात पण आहेत. फक्त केकुल सर तिकडे असल्यामुळे मॅच आपण जिंकलेलो आहे, तर केकुल सरांना काय आणि ते उद्या अहमदाबादला पण जाणार. तर मित्रांनो, मी निघालेलो आहे ऑफिसमधून घरी जायला आणि तुम्हाला तर माहितीच आहे आज माझा प्लॅन काय आहे. मी आता येणाऱ्या माणसांना विचारणार आहे आपल्या फायनल मॅचबद्दल. तर चला बघूया कोण भेटते आधी. भावनो 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. क्रिकेट बघता तुम्ही लोक. तुम्हाला माहिती आहे आज उद्या फायनल आहे आपली न्यूझीलंड बरोबर. तर मला 2 क्वेश्चन होते फक्त. म्हणजे इंडिया जिंकेल की नाही मला कन्फर्म काय जिंकणारच इंडिया. आणि काय स्कोर बोर्ड काय असेल? इंडियाची पहिली बॅटिंग आली तर मला वाटतं 250 क्रॉस होईल. 250 क्रॉस होईल. अरे अहमदाबादला मॅच आहे फक्त गुजरात. अरे काय नाही, आपला खेळू आपण. चल तुला काय वाटतं भाऊ? जिंकू आरामशीर. स्कोर बोर्ड काय असेल? असेल 250 काहीतरी. 250 प्लस. तू भाऊ काय बोलतो? तुझं नाव काय? आदर्श. काय वाटतं इंडिया जिंकेल उद्या final? जिंकणार. आणि काय असेल स्कोर बोर्ड? बल्कि ते पनवती स्टेडियम आहे तेवढं आहे, पण तेच बोलतोय आपलं ओडीआय मॅच आहे ना लक्षात भाऊ म्हणून. त्याला नाही घेतला.
बाकी काय वाटतं इंडिया जिंकेल यावर्षी पण मारेल कप. ठीक आहे भाई, तुझं नाव? रुद्र. तुझं भाऊ? अस्मित. ठीक आहे सर, माझं नाव तुषार आहे. माझा TP ब्लॉग वालून म्हणून चॅनल आहे, दोन्हीकडे पण आहे, इंस्टाग्राम आणि यूट्यूबला पण आहे. तर चला बाय बाय, थँक्यू आणि 5 मिनिटं दिल्याबद्दल बाय बाय. तर मित्रांनो ह्यांना दोघांना पण विचारूया काय आहे का डाऊट. म्हणजे भावांनो 5 मिनिटात 5 फक्त क्रिकेट बद्दलच आहे, क्रिकेट बद्दल. अरे मी काय असं विचारणार आहे, फक्त क्रिकेट बद्दल आहे भाऊ. अरे फक्त उद्याच्या फायनलचं भावांनो, फक्त एवढंच, कोण जिंकेल. अरे फक्त भाई बघायला काय त्याच्यामध्ये, फक्त फायनलचं बघायचे भावांनो. इंडियाबद्दल विचारते, बाकी कोण नाही. ठीक आहे चल, थँक्यू. भावांनो 5 मिनिटात भावा 5 मिनिटात फक्त, मला फक्त 5 मिनिटं हवेत. अरे घे ना. उद्याच्या मॅच बद्दल आहे भावा, उद्याच्या मॅच बद्दल आहे फक्त, उद्याच्या फायनल बद्दल फक्त 3 क्वेश्चन विचारायचे मला. म्हणजे आपली इंडिया फायनलला गेले, काल मॅच झाली आपली सेमीफायनल. ठीक आहे, इथे ना भाऊ येणार तू. नाव काय भाई तुमचं? मानस वाघार. समर्थ माळ. विश्वास साळवी. आणि आपली सेमीफायनल बघितली तुम्ही कालची? मस्त मूवी होता. आणि मी विचारत होतो, उद्या आपली न्यूझीलंड बरोबर मॅच आहे, तर काय वाटतो, काय स्कोर बोर्ड वगैरे काय असेल फर्स्ट इनिंग मध्ये जर का इंडियाची मॅच असेल? मला वाटतं अभिषेक खेळेन उद्या. आणि तुला काय वाटतं स्कोर बोर्ड काय असेल, काय आयडिया? स्कोर बोर्ड इंडियाने फर्स्ट बॅटिंग केली तर 160-70. 160. हा, तू काय बोलतो? मिनिमम 160, मॅक्सिमम 200. मगाशी विचारला 200 प्लस बोलले भावांनो. ते कारण अहमदाबादचा ग्राउंड आहे त्याच्यावरती. ठीक आहे, आणि काय वाटतं इंडिया म्हणजे फायनल जिंकेल? फायनल जिंकणार पण टफ होणार, वन साइड आणि बाकी मॅन ऑफ द मॅच वगैरे काय आयडिया? एक तुक्का ऑफ द मॅच हार्दिक पांड्या. तुझं काय म्हणणं भाऊ? हार्दिक पांड्या. सूर्य कुमार भाई, स्काय को बोल रहा है यार. ट्रॉफी घेणार. ठीक आहे, थँक्यू भावनो, थँक्यू. चला बाय बाय. तर मित्रांनो मी पोचलेलो आहे. मित्रांनो सगळ्यांशी बोलून क्वेश्चन विचारून थोडासा आराम करतो आणि भेटूया एक 15 ते 20 मिनिटाच्या गॅप नंतर. चला मित्रांनो मी आलो तो बाहेर व्हिडिओ बनवायला, पण मैदानात तर लाईटच गेली, एकच लाईट चालू आहे फक्त. तर मग चला मित्रांनो बघूया उद्या कोण फायनल मारते आणि चला व्हिडिओ आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट, जय शिवराय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.